व सरपंच चषक 2026. आत्ताचा करण यांनी सांगितलं की आयोजन बघण्यासाठी ते लहानपणापासून येतात. माझ्यासाठी हा पहिलाच वर्ष आहे. मला पहिली डेची संधी कर्जतमध्ये या चांदई गावाने दिली. नाईटची सुद्धा संधी त्यांनीच दिली. तेव्हा सुद्धा आर के साहेब आणि जे के साहेब होते. आता सुद्धा तेच आहेत. मनपूर्वक आभार पूर्ण चांदई संघाचं. मैत्रीचं दुसरं नाव हे चांदई गाव आहे. ओके सर, येस, लेट्स स्टार्ट. सेकंड राऊंडचा दुसरा सामना गावदेवी कोलारे आणि वाकस संघ. ऋतिक दलवी स्ट्राईक बॉलर. लेफ्टी बॅट्समन स्ट्राईक वरती. फुल टोल वसूल केलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार. डीजे एक मिनिट थांबायचा. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय का? येस. बॅट्स टाकीवरती जो खेळाडू चढतोय त्यांनी खालती उतरायचं आहे. मित्रा, वेळ काय झाली आहे? तुम्ही कुठे चढताय याच्याकडे लक्ष द्या जरा. पहिले स्वतःची काळजी घ्या. आणि कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसताय, केटीसीचा लाईव्ह प्रेक्षेपण आहे. प्लीज तुमची स्वतःची आणि घरच्यांची सुद्धा धगधग वाढवू नका. एवढ्या रात्री तुम्हाला विश्वासाने खेळायला पाठवलंय. नो बॉल प्लस षटकार. सुरुवात झालीये ते कोलारे संघाची षटकाराने. त्याच्यावरती नोचा बोनस मिळाला. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. बॅट्समन करेल का इरादा पक्का आणि देईल का गोलंदाजाला धक्का? ऋतिक एक लॉंग रनअप आपल्याला बघायला मिळतोय. मात्र गतीसोबत नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. फ्रीटच्या बॉलवरती शफल झाला होता. बराचसा शफल झाल्यानंतर टाइम करू शकलेला नाहीये. थोडीशी दुखापतग्रस्त गोलंदाज बघायला मिळतोय. पाणी घेऊन जाऊ शकतं तर जायचं आहे. प्लीज अशा वेळेला बघू नका की कोणता खेळाडू आहे वगैरे. स्प्रे सुद्धा घेऊन जा मैदानामध्ये. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा मैदानामध्ये. डॉट बॉल आलाय. फ्रीटच्या बॉलवरती धावालेली नाहीये. थोडासा पायामध्ये क्रॅम्प आपल्याला बघायला मिळतोय. कदाचित अँकल ट्विस्ट झाला असावा. मात्र आपण प्रार्थना करू की एकदम किरकोळ असावी. स्प्रे आपण बघतोय. एक मिनिट. कर्जत खालापूरच्या विकासाचे वारे सुधाकर भाऊ घारे आणि त्यांना मोलाची साथ देणारा आपल्या आर के साहेब आणि जे के कोलंबे साहेब यांच्या सर्वांच्या साथीने जो वारा फिरलाय ना या पक्षाचा पूर्ण खालापूर आणि कर्जत तालुक्यामध्ये, त्याच माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळतेय. कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप तुमच्या आमच्या सर्वांसाठी
आर के कोलंबे साहेबांनी जे के कोलंबे साहेबांनी आपल्याला भेट म्हणून 9 वर्षाची भेट म्हणून या 4 रात्रीची शृंखला आपल्याला सर्वांना अनुभवायला दिली आहे. त्याबद्दल आयोजकांचे दमदार आयोजकांचा मनपूर्वक आभार आणि मी कौतुक या ठिकाणी करतो. चला टीम, मी विनंती करेल की बघायचं आहे बॉलर जर बॉलिंग टाकू शकत असेल तर ओव्हर कंटिन्यू करा, नाहीतर बॉलर चेंज करा. मी अंपायरना सुद्धा विनंती करेल की आपण किती वेळ मॅच थांबवू शकतो याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. फिल्डर जर दुखापतग्रस्त जास्त असेल बॉलर तर मग दुसरा खेळाडू मैदानात उतरवायचा का, या सगळ्याचा निर्णय फिल्डिंग टीम तुमच्या कॅप्टनने घ्यायचा आहे. येस, अस्सलपाडाचे माजी सरपंच विश्वासदादा शेंडे यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर फलंदाजाने मारली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. विश्वासजी शेंडे साहेबांच्या माध्यमातून बॅटिंग टीम साठी हे पुरा बक्षीस लावण्यात आलंय. चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर ठोकली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऋतिकसाठी, पुन्हा एकदा आपल्या टीम साठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. कौतुक करायला पाहिजे, एकदा टाळ्या देऊन आत्मविश्वास वाढवायचा आहे ऋतिक यांचा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट देखना दर्जेदार चौकार. डीजे टांडेल आता जाऊ द्या, थोडेदा लेट झाला. व्हॉट अ शॉट, लेफ्टी बॅट्समन इनसाइड आउट कव्हर्सच्या वरतून जेव्हा चौकार खेचतो ना तेव्हा ती सुंदरता बघण्यासारखी असते त्या फटक्यामधली. यावेळेला शॉर्ट बॉल वरती चढून मारण्याचा प्रयत्न, कॅप मध्ये चेंडू चाललाय, 2 क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करत असताना बघायला मिळतात. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. सुमित गुमारे आपल्या टीमसाठी 4 बॉल वरती 12 रन्स बनवतोय. येस साहिल, एक दर्जेदार लढत आपण पाहतोय. गावदेवी कोल्हारे आणि त्याच्या विपक्षामध्ये वाकस 11. सुमितला सध्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय, जो खरं तर नुकतीच जी कर्जत प्रीमियर लीग संपन्न झाली त्यातला बायकर मॅन आहे, हे विसरून चालणार नाही. टेक्निकली हा खेळाडू किती साऊंड आहे हे तुम्हाला या आधीचा फटका सांगून जाईल. बॉल तयार. या वेळेला मात्र स्वीप केलाय, सुंदर फटका. लोवर फुलटॉस वरती चौकार. त्याच्यामध्ये असलेली बॅटिंगची गुणवत्ता मैदानामध्ये सिद्ध करतोय. प्रत्येक शॉट त्याच्याकडे आहे आणि ते दाखवतोय मैदानामध्ये. फक्त असणं गरजेचं नाहीये, ते एक्झिक्यूट करणं सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आणि ते एक्झिक्युशन सुमित गोमारे, जे नाव KPL पासून आता चर्चेत आलंय सर, ते त्याच्या दर्जाची फलंदाजी करतोय. येस डेफिनेटली. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल आपटून टाकला आणि त्याच्यावर चढवलं आक्रमण. ग्लान्स केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. येस, 5 बॉल वरती 23 वरती स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतंय. ऋतिक थोडासा दुखापतग्रस्त झाला होता, मात्र आपल्या टीमसाठी गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवतोय तो म्हणजे सुमित. प्रेक्षकांची मन जिंकतोय खऱ्या अर्थाने. बघ साहिल, ज्या पद्धतीनं ऋतिकनं गोलंदाजी केली आहे, प्रत्येक बॉल
मेरिटनुसार होता. बॅटची कडा आणि आता फार मोठी चुकी केली आहे. यापेक्षा भयानक क्रिकेटमध्ये काही नसू शकेल. इतक्या मोठ्या खेळाडूची झेल जर क्रीडांगणाच्या आतमध्ये सोपी झेल सोडताय तर त्याचं प्रायश्चित्त देखील भोगायची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. येस सर, खऱ्या अर्थाने क्रिकेटचा सिम्पल इक्वेशन आहे, टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस अँड लूज द मॅचेस. कॅच घेतली असती तर या 23 धावा इक्वल झाल्या असत्या एका कॅचने. 23 धावा एका बाजूला आणि एक विकेट त्याच्या मेहनतीने त्यांनी मिळवली होती दुखापतग्रस्त असताना सुद्धा. साहिल, आपण एका गोष्टीला जरूर इथे विचारात घेतलं पाहिजे की ऋतिक दळवीनं टाकलेले 6 बॉल ज्यामध्ये गुणवत्ता होती ते चेंडू लूज नव्हते. सुमित गोमारेनं त्या प्रत्येक बॉलवर रचना केली आणि त्यानं फटके बनवले आणि त्यात निश्चितच कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. करण बुंदेरे आलाय डाऊन दी एंड, आता त्याला संधी मिळाली आणि किरण शेळके हा गोलंदाज आता प्रतिनिधित्व करेल खरं तर वाकस 11 या संघाचं. गावदेवी कोल्हारे बनाम वाकस 11 अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तुम्ही पाहतायत भावी आमदार व सरपंच चषक 2020-26 चा हा अभूतपूर्व आणि अत्यंत दैदिप्यमान असा क्रीडा सोहळा. सर लास्ट मॅच मध्ये किरण शेळकेने पहिली ओव्हर टाकली होती, 8 रनची ओव्हर. आता तो निर्णय कदाचित जो चुकलाय तो अंगलट येऊ शकतो का, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. मात्र आता एक्सपिरियन्स गोलंदाजाचा वापर केला आहे ज्याच्यावरती जबाबदारी असणारे कमबॅक करण्याची आणि तीच जबाबदारी असणारे करणकडे ही इनिंग पुढे वाढवत नेण्याची. शॉर्ट बॉल मात्र तिथे डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, पकडेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. साहिल, एक गोष्ट आवर्जून सांगेन की पहिल्यांदा कसं व्हायचं, एखादा खेळाडू लपवायचा आहे तर त्याला लेग स्लिप पासून पार पॉइंट पर्यंत वापरा. आता तसं नाहीये. 360 अंशाची वर्तुळाची क्रिकेट म्हणजे मैदान आता पूर्ण खुली आहेत. शेताबांधांवरचं क्रिकेट संपलं आणि त्यामुळेच कदाचित या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणं फार कठीण आहे. 4 धावा आल्यात, संघाची टोटल पोहोचली 29. पुढचा बॉल पुन्हा एकदा नटराज स्टाईल खेळायचा होता. चेंडू आदळला जाऊन पायाला, अपील देखील तिथे स्ट्रॉंग पाहायला मिळाली आणि पंच इशारा करतायत, निर्देशित करतायत. लेग बाईटचा सिग्नल इथे मात्र आलाय. एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 रन बिनबाद आपल्याला स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. सुमितला स्ट्राईकवरती आणलाय, ती रन घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेट, ज्याच्या बॅटवरती बॉल येत आहेत, ज्याला बॉल फुटबॉल सारखा दिसू लागलाय तो सुमित गोमारे स्ट्राईकवरती आलाय. हे फार महत्वाचं आहे की इन्फॉर्म फलंदाज कोण आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, त्याला तुम्हाला संधी देता आली पाहिजे आणि तेच काम सध्या करण बुंडेरे करतोय. बॉल तयार. हा बॉल लेट खेळलेत ऑफ साइडला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, फील्ड करेल तोपर्यंत चुकीची फेकी. इथे रनआउटची संधी निर्माण झाली असती जर क्विक बॉलवरती आले असते. अशा वेळेला जेव्हा सर पहिल्या 9-10 बॉलवरती बऱ्याचशा रन येतात, तुम्हाला फिल्डिंगमध्ये एखादा एक्स्ट्रा एफर्ट, एखादा चमत्कार करून दाखवावा लागतो. सध्या तुम्ही सुमित गोमारेला क्रीडांगणावरती पाहतायत. नुकतीच मागच्याच आठवड्यात आमच्या वाडा भिवंडी ग्रामीणमध्ये एक स्पर्धा झाली SP बिलोशीची. भावेश पवार तिथं 5 वाजताच पोहोचला होता आणि स्पर्धा सुरू झाली 7-7:30ला. तोपर्यंत त्यानं जवळजवळ 100-150 बॉलचा सराव केला होता. कन्सिस्टन्सी काय, तुमच्या पोटेन्शियली तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत. कदाचित आता सुमित गोमारेकडे पाहिल्यानंतर असं वाटतं पोटेन्शियली स्ट्रॉंग खेळाडू आहे, त्याचा आत्मविश्वास फार मोठा आहे. ज्या पद्धतीने त्यांना 9 चेंडूंमध्ये 28 धावा केल्यात आणि इथून पुढे देखील तो मॅचला कॅरी करेल, कारण सामना 4च षटकांचा आहे. त्याला माहिती आहे इथं स्वतःच्या क्षमतांना वाव द्यावा लागणार आहे. साहिल, मात्र तेवढेच दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. 4 बॉलवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. कमबॅक ओव्हर, संघाचा अनुभवी खेळाडू, सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू आपला अनुभव पणाला लावतोय. स्टेप आउट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, तिथे क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल धरणीला दान करतोय. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस असं सुंदर समीकरण आहे, मात्र ते बिघडवताना दिसतोय हा क्षेत्ररक्षक. आ बैल मुझे मार अशी अवस्था क्रीडांगणाच्या आतमध्ये. म्हणजे गोलंदाज यापेक्षा अजून काय परफॉर्मन्स देईल. एक यष्टीरक्षकानं साधा सोपा झेल सोडला, आता इतकी सोपी झेल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफमध्ये सोडली आहे. म्हणजे इथून मी तर म्हणेन की बाकी सगळ्या गोष्टी आता नशिबावर सोडून द्याव्या लागणार आहेत.
गावदेवी कोल्हारे या संघाच्या विपक्षामध्ये वाकस इलेव्हन या संघाला क्षेत्ररक्षण करत असताना. सर कहते हैं ना, जब चॅम्पियन्स खेळते तो लक भी साथ देता है, असंच लक साथ देत आहे त्याच्या खेळाला सुमित गोमारे यांच्या. बॉल तयार, फटका चांगला आहे, बॉटम हँडचा वापर चांगला केला गेलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध, जिथून एक सिंगल प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जी जाऊन पोहोचली आहे. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल रन स्कोर फ्लायज टू दी 34, लॉस ऑफ विदाऊट विकेट लॉस. या धावा मात्र इथे सजवल्यात. हे फार महत्त्वाचं आहे निशांत, की ज्या पद्धतीनं विदाऊट विकेट एकही गडी न गमावल्यानंतरचा उंचावलेला आत्मविश्वास. आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, आत्मविश्वास जर तुमच्याकडे आहे ना तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तिथं सक्षम आणि यशस्वी नेतृत्व करण्याचं धाडस तुमच्यामध्ये आपोआप येईल. कदाचित तेच काम इथे सुमित गोमारे आणि करण बुंदेरे करतायत. आणि तोच आत्मविश्वास किरण शेळके यांनी मैदानामध्ये दाखवला. त्यांची गुणवत्ता, त्यांचा अनुभव मैदानात दाखवला. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्यांच्या वैयक्तिक 6 रन्स आणि एक्स्ट्राचे 7 रन्स त्यांच्या ओव्हरमध्ये आल्या. जरूर आपल्याला एक स्कोर कार्ड बघायला मिळते 34 वरती 0. मात्र जर फिल्डिंगची थोडीशी चांगली साथ या पुढे जर लागली 12 बॉलमध्ये तर रोखू शकतात. मात्र जी साथ, जे स्टार्ट त्यांना मिळालाय, त्या स्टार्टला, त्या ट्रेलरला पिक्चरमध्ये कन्वर्ट करू शकतील का निखिल सर, सुमित आणि करण? किरण शेळकेचं कौतुक मी जरूर करेन, कारण एक षटक क्रेडेन्शियली टाकत असताना त्यांना फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतो ना, सराव जसा संध्याकाळी सुरू होतो, प्रत्येक जणाचा भर हा गोलंदाजी टाकण्यावर, फलंदाजी करण्यावर असतो. क्षेत्ररक्षणाकडे कोणाचंच लक्ष नसतं आणि कदाचित तीच उणीव इथे वाकसकरांच्या माध्यमातून जाणवली आहे. परंतु इथून कमबॅक करावा लागणार आहे. अजून 2 षटकं शेष आहेत. या 2 षटकांमध्ये वाकस संघाला कमबॅक करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन यांची निवड केली आहे. लास्ट मॅचमध्ये हाणामारीचं षटक टाकलं होतं, 2च रन दिल्या होत्या. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. ग्रामीण क्रिकेटची ही खासियत आहे, तुम्ही चांगलं खेळ करता, तुम्हाला लवकर चान्सेस मिळतात. लेफ्टी बॉलरचा वापर, गतीमध्ये बीट केलं, बॉडीवरती बॉल जाऊन आदळलाय. बऱ्याच काळानंतर एक डॉट बॉल आलाय, ज्या डॉट बॉलची गरज आहे त्या फिल्डिंग टीमला. आणि असंच काम सचिन यांना करावं लागेल, कारण की त्यांच्या नावात सचिन आहे. नाही, सचिनला जर तुम्ही आता पाहिलं तर तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि त्याला दैविक नॅचरल शक्ती प्राप्त आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना मिळणारा नॅचरल स्विंग आणि छोट्या छोट्या खरं तर देशटीचा खेळाडू आहे. फिंगर रोल देखील करतो, जेव्हा बॉल रिलीज करतो फिंगर रोल करतो आणि त्याची अडचण आता फलंदाजांना जरूर होणार. लोअर फुलटॉस होता, हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत स्टिअर केला, बॉल ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफमधून प्रोटेक्शन आलंय. एकच धाव इथून प्राप्त होईल. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे 35 धावा. साहिल तर करण यांनी तर इरादा स्पष्ट केलाय. स्ट्राईक रोटेट करून सुमित यांना सांगितलंय, जे करायचंय तुम्हाला करायचंय, नॉन स्ट्राईक एंडवरून मी फक्त आनंद घेणार आहे. ज्या प्रकारे ते आनंद आतापर्यंत घेत आहेत. 10 बॉलमध्ये 29 धावा बनवल्यात. मात्र काम अजूनही झालेलं नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे, कधी रंग बदलेल कोणीही सांगू शकत नाहीये. मात्र जे आता प्रेक्षक उरलेत, पहिले असतात ती गर्दी आणि शेवटला उरतात ते खरे क्रिकेटचे दर्दी. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत आहे. रनअप मध्ये व्यत्यय आलाय. गोलंदाज चालाक आहे, गोलंदाज हुशार आहे, थांबला. बऱ्याच वेळेला आपण बघतो नवीन खेळाडू जेव्हा गोलंदाजीसाठी येतात, जेव्हा चान्सेस मिळतात, अशा प्रकारची चुकी करतात. रनअप चुकल्यानंतर कधी तुम्ही थांबा. एक्स्ट्रा टाकण्यापेक्षा, एखादा नो बॉल पडण्यापेक्षा थांबलेलं कधी कधी मिळतात ना, तुम्ही थोडं थांबलात म्हणजे तुम्ही झुकला नाही आहात. ह्या वेळेला बॅट जोरात फिरवली होती, टायमिंग नाहीये. अलोंग द कार्पेट चेंडू आपल्याला डीप मिड विकेटला बघायला मिळतोय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील, फेकतील, तोपर्यंत आली आहे सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ जर वगळला ना सर, तर दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय वाकस टीमला. समय समय का खेळ है. मी एवढंच सांगेन की वेळ फार बलवान आहे. ही वेळ कधी कोणाला हिरो बनवेल, कधी कोणाला झिरो बनवेल, हे सांगणं फार अवघड आहे. त्यामुळे नियतीशी, निसर्गाशी फार प्रामाणिक असणं गरजेचं आहे. सचिन निघाला, पहा बॉल रिलीज करतानाच त्याचा फिंगर फोर्स तुम्ही पाहिला, ज्या माध्यमातून तदनंतर चेंडूला खेळणं देखील कठीण झालं होतं फलंदाजाकरता. सेल्फ फॉलो थ्रू इतका स्ट्रॉंग बनवलाय की त्यानं धावा देखील रोखल्यात. फक्त 3 धावा सचिननं 4 चेंडूंच्या खेळात खर्च केल्यात. संघाची टोटल
प्रथम फलंदाजी करत असताना टीम गावदेवी कोल्हारे पोहोचले फक्त 37 या आकड्यावरती. या बॉलवरती त्यांनी फॉलो थ्रू वरती बॉल अडवला सर, पण फेकला नाही. त्याला माहिती आहे की सिंगल गेली आहे, एक्स्ट्रा आपल्याला द्यायच्या नाहीयेत. ह्या वेळेला बॅटच्या रडार मध्ये त्याला समोरच्या दिशेला उडवलाय आणि कॅच खालती क्षेत्ररक्षक ऋतिक दळवी करणार नाहीये कोणती चुकी. या वेळेला मात्र फलंदाज सुमित गोमारे बॅक टू द डगआउट. डीजे थँक्यू डीजे सर. ज्या प्रकारे प्रेशर बनलं होतं ना, त्या प्रेशर मध्ये ही विकेट आली आहे. बराच वेळ झाला चौकार षटकर येत नव्हते, विकेटची चाहूल लागली होती आणि ती विकेट सचिन यांनी चांगली गोलंदाजी करून आपल्यासाठी प्राप्त केली, आपल्या टीमसाठी प्राप्त केली आहे. इथून मात्र कमबॅक करत असताना आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे आता वाकस संघ. मात्र इथे हा नवीन आलेला फलंदाज इथूनच डगआउट मधून सेट होऊन त्याला जावं लागेल. फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये जर एक चांगलं स्कोर कार्ड होते टोटल लावायचं आहे तर कम से कम 7 बॉल मध्ये 15 ते 20 धावा बनवावे लागतील आपल्या टीमसाठी. 50+ टोटल वरती लावावं लागेल. मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे ना, प्रत्येक रन साठी स्ट्रगल करावं लागतं बॅटिंग टीमला. साहिल, दोन्ही फलंदाज आता नवे चेहरे आहेत. करण बुंदेरे बराच वेळ विकेटवर जरी असला तरी देखील तो फार कमी चेंडू खेळलाय. मनोज गोमारे स्ट्रायकर एंडला खेळाडू, क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन तैनात आहे. हा कॉन्फिडन्स लेवल आहे. एखाद्या आत्मविश्वासाची वृत्ती तेव्हाच वाढते जेव्हा बाकीच्या साथीदारांना केलेला कमालीचा परफॉर्मन्स, आणि हेच आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा खेळच कॉन्फिडन्सचा आहे पूर्ण मुळात. इथे एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. सचिनचं मी कौतुक करेन, फक्त 4च धावा त्यानं दिल्यात. एक महत्वपूर्ण विकेट टिपली आहे. मी याच करता एक वाक्य साहिल जरूर सांगेन की शिरूर तो कोई भी कर लेता है, शिरूर तो कोई भी कर लेता है, योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. जो अंतिम क्षणापर्यंत लढतो ना तोच खरा योद्धा. आणि या रणांगणावरती इथे या चांदईच्या क्रीडांगणावरती एका बाजूला कोल्हारे करत, एका बाजूला वाकस संघ आहे. आणि इथून जर या वाकस संघाने या मॅचमध्ये कमबॅक केला तर तो एक फार मोठा ऐतिहासिक क्षण असेल, ज्याची नोंद टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास देखील घेईल. साहिल, यस सर. पहिल्या ओव्हरमध्ये दाखवलेला ट्रेलर पूर्णतः पिक्चर अजूनही संपलेला नाहीये. ते बोलतात ना, डू नॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर. फक्त बाहेरचं कव्हर, बाहेरचं समीकरण बघून आतला पूर्ण अंदाज लावायचा नसतो. आणि तेच पूर्ण एक्झाम्पल आता वाकस टीमने दाखवलंय. वाकस टीम थोडं फास्ट खेळा, वेळ घेऊ नका. 20 मिनिटं तुमच्याकडे असणार आहेत. 20 मिनिटं माझ्यानुसार तरी संपलेले आहेत. तरी पण आपण तुम्हाला विनंती करू, थोडा फास्ट खेळा. ज्या प्रकारे क्रिकेट मैदानात चालू आहे, अतिशय सुंदर क्रिकेट, कधी फलंदाजाचं कधी गोलंदाजाचं, हीच तर ओळख आहे. आणि म्हणूनच तर म्हटलं जातं कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे चांदईचं ग्राउंड, चांदईचं हे दर्जेदार आयोजन. बॉल तयार, तुषार एक्झिक्युशन इन स्विंगर, बॅटची कडा आणि इथे परतावं लागणाऱ्या फलंदाजाला मनोज गोमारे निघाला परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. एस डीजे. आणि उत्तरावरती प्रत्युत्तर कसं द्यायचं आणि ते वाकस करायने दाखवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या होत्या. तिथून मात्र प्रेक्षकांना वाटलं होतं की ह्या मॅचमध्ये 60-65 धावा पहिल्या इनिंगमध्ये सहज बनतील. मात्र सहज क्रिकेटमध्ये काही नसतं. डेफिनेटली कोणतीच गोष्ट आयुष्यात तुम्हाला इतक्या सहजासहजी मिळत नसते. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर वेग धारण केला चेंडूनं. आणि काय क्रिकेट होतं साहिल. ज्यावेळी मी कर्जतमध्ये सुरुवात केली 2012 ते 16, फार रौप्य महोत्सवी पर्व, सुवर्ण काळ होता क्रिकेटचा. आणि त्यातलेच काही चेहरे देखील दिसत आहेत. चांगला बॉल, जोरदार कमबॅक, व्हॉट अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा
यांचा संगम घडवत असताना तुषार 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव खर्च केली आहे फक्त 1. पहिल्या षटकात 27 होत्या. एकही धाव अजूनपर्यंत दिलेली नाहीये तुषारनं. पहिल्या बॉलवर विकेट मिळवले. कदाचित तो आकडा इथे मात्र दिसतोय. आणि आता कदाचित येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशी रणनीती सजवली जाईल. टॅप केलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप झोन मध्ये तैनात आहे. वेगानं आलेत परंतु उंची होती, प्रोजेक्टाईल मोशन होती बॉलला, त्यामुळे दुसरी धाव देखील इथे केली आहे कंप्लीट. आणि पहा तू मीचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये. परतीचा प्रवास एका खेळाडूला धावचीच्या स्वरूपात करावा लागेल. फलंदाज झालाय बाद. करण बाद झालेत कारण की कॉलिंगसाठी दोन्ही बॅट्समनचं एकमेकाकडे लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र तिथे लक्ष नव्हतं समीर यांचं आणि इथे ऍक्सिडेंट झालाय. करण यांच्या माध्यमातून फलंदाज बाद झालेत. साहिल जे म्हणतात ना की क्रिकेटमध्ये येस, नो अँड वेट, धीज आर दी 3 इम्पॉर्टंट अँड व्हायटल कोऑर्डिनेटिव्ह वर्ड्स. हे ताळमेळ ठेवणारे 3 शब्द आहेत जे ज्या 2 फलंदाजांना चांगल्या रीतीने वापरता आले त्या जोड्या क्रिकेटच्या पटलावरती सक्सेसफुल ठरल्यात. परंतु इथं त्याचं युटिलायझेशन थोडंसं लॅक ऑफनेस जाणवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 4. उर्वरित 2 चेंडू इथून शिल्लक. तुषार ओव्हर द विकेट. बँक ऑन दी टार्गेट टाकण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आदळला जाऊन पायावरती. अपील देखील स्ट्रॉंग पाहायला मिळाली. पंच इशारा करतायत. लेग बाईटचा सिग्नल इथे आलाय. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल स्कोर फ्लायज टू दी 41 रन्स. 41 धावा धावफलकावरती आहेत. साहिल. येस सर, लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. 41 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. बंटी स्ट्राईक वरती आहेत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कानाला शिट्टी वाजवत या काय गतीने गोलंदाजी केली आहे. लास्ट ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या त्या 2 आणि 41 फक्त स्कोर कार्ड वरती लावल्या. 42चा टार्गेट ठेवलाय. सर इक्वेशन बघायला गेलं 24 बॉल 4 बॉल 42 रन. 24चं उलट बनवायचे आहेत. जर उलटा धावा बनवल्या म्हणजेच 24 बॉल मध्ये 42 जर बनवल्या तर वाकस संघ पोहोचेल क्वार्टर फायनल मध्ये. आणि जर त्या रोखल्या तर कोलारे टीम. 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. टीम वाकस नीड 42 रन्स इन 24 डिलिव्हरीज. परंतु कमबॅक कसा असावा त्याचा सर्वोत्तम नमुना इथं वाकसकरांनी दाखवलाय. मी याआधीच म्हटलं की कदाचित ते मातीत संघर्षाची आहे आणि इतका बलाढ्य स्क्वाड कोल्हारेकर त्यांना रोखलं उर्वरित 3 षटकांमध्ये. हेच क्रिकेट आहे ना. मी त्याच करता म्हणतो की हा क्रिकेट खेळच तुम्हा भारतीयांना तब्बल करोडो लोकसंख्या असलेल्या देशाला वेड का लावलं तर त्याचं कारणच आहे की अनपेक्षितता भरलेला हा खेळ आहे. 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. यानंतर वंजारपाडाकर मात्र प्रतीक्षेत आहेत. कोल्हारेकर येत आहेत की वाकसकर येत आहेत. कोणता तरी एक संघ त्यांच्या विपक्षात सज्ज होईल नेक्स्ट मॅचमध्ये. साहिल. 24 बॉल 42चं हे इक्वेशन मैदानामध्ये कोण जिंकणार आणि कोण आपल्या टीमला शेवटच्या फेरीमध्ये घेऊन जाणार याच्याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. तमाम जे क्रिकेट दर्दी प्रेक्षक मैदानाच्या 4 दिशेला उभे आहेत सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक करेल. त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करेल आमच्या भावी आमदार व सरपंच चषकामध्ये. सर 24 बॉलमध्ये 42 उलट समीकरण आहे. असंच समीकरण आपले जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या साथीने आपल्या सुधाकर भाऊ घारे यांनी दाखवलंय. आणि तशाच प्रकारचा दमदार खेळ जर बॅटिंग करताना वाकस यांनी दाखवला ना तर एक मोठा धप्पा ठरू शकतो. कारण की आपले अजिंक्य पवार आहेत ऑपरेटर KTCचे वाकसचे आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला ही या शृंखला कव्हर करताना बघायला मिळते. आपल्यासाठी सुद्धा ज्या प्रकारे त्यांनी मॉनिटर उपलब्ध केला आहे इतकं सुंदर दर्जेदार आयोजन आपल्या कर्जत खालापूरमध्ये सुद्धा होऊ शकतं हे मागील 5 वर्षाच्या आधी मला वाटत नव्हतं की आपल्याकडे सुद्धा असं कोणतरी निर्माण करेल. मात्र अजिंक्यने ओळखलं एकट्याने कधी काही होत नसतं. टीम असणं गरजेचं आहे. त्याने विश्वास दाखवला. टीम बनवली. आज त्याच्याकडे
20 जण काम करतात, म्हणजे भावासारखे एकमेकाला ॲज अ फॅमिली काम करतात. आणि त्याचाच रिझल्ट आहे की प्रत्येक कर्जत खालापूरच्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये पहिलं नाव जर आदराने घेतलं जातं, आपुलकीने घेतलं जातं, तर केटीसी. म्हणून मी नेहमी म्हणतो क्वालिटी आणि क्लिअरिटीची गॅरंटी म्हणजे केटीसी. सलामीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये निश्चित ऋतिक आणि ऋग्वेद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. वाकसकरांचा सन्मान म्हणजे कदाचित त्या गावाची साधारणतः 1000-2000 लोकसंख्या जी असेल त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आता हे दोघं जण आहेत. गावाचं क्रिकेट खरं तर रायगड, पालघर, ठाणेमध्ये क्रिकेटचा जी प्रतिष्ठा आहे ती फार वेगळ्या उंचीची आहे आणि त्यात ग्रामीण क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर पोचलं आहे. कदाचित हा दोन गावांचा संघर्ष आहे आणि इथून जर हा सामना जिंकायचा आहे तर मग लढावं लागणार आहे. प्रतिस्पर्धी कोल्हागरेकर देखील कुठेही कमी नाही आहेत. कोल्हाराच्या क्रीडांगणावरती देखील अनेक रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. तदनंतर वाकसकरांनी देखील ती आयोजनं दाखवली. परंतु आज हे दोन्ही संघ चांदईच्या क्रीडांगणावरती आहेत जिथे त्यांना जिंकण्याकरता हा संघर्ष शिगेला पोचलाय. गोलंदाजी मार्कवर सुमित गोमारे सगळ्या क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईत असणारा खेळाडू आहे ज्याच्यावर बरीचशी दारोमदार या मॅचची अवलंबून असणार आहे. सुमित गोमारे जो बायकर मॅन म्हणून केटीसी मध्ये यावेळेस त्याला बाईक देखील मिळाली आहे, त्यामुळे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब त्याच्या नावे गेला आणि कदाचित हा किताब का माझ्या नावे गेला त्याचा प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये दिसणं अपेक्षित आहे. सर रंचेसला होतीये सुरुवात. येणारे 24 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. वाकस की कोलारे, कोलारे की वाकस. भावी आमदार व सरपंच चषकामध्ये कोणाची कारकीर्द चालू राहणार, कोणाचा संघर्ष चालू राहणार, येणारे 24 बॉल सांगतील. स्ट्राईक एंड वरती एक 16 वर्ष ऋग्वेद आणि नॉन स्ट्राईक एंड वरती ऋतिक. पहिलाच बॉल इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, कॅचची संधी, फलंदाज बाद होतोय तो ऋग्वेद 0च्या गाडीमध्ये डगआउटच्या दिशेला. आणि त्या कॉन्फिडन्सने आपल्या आयकॉनचा सुद्धा दर्जा वाढवणारा परफॉर्मन्स सुमित मैदानामध्ये दाखवतोय. नावावर हल्ली काहीच चालत नाही. मी साधारणतः प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हे सांगतो की आता नावावर काहीच चालत नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव सराव आणि सराव. हा फटका इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर्स मध्ये खेळलाय, प्रॉपर कनेक्ट केलाय. मागे काय घडलंय याचा फरक मला काहीच पडत नाही आणि या आधीच्या मॅच मध्ये देखील भगवाननं केलेला कारनामा इथे मात्र दमदार स्ट्रोक. या बॉलवर चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. सर बोललं जातं की वॉच द बॉल नॉट द बॉलर. कोणीही गोलंदाज असो समोर असो तुम्हाला फक्त बॉलला बघायचं आहे आणि त्यानुसार खेळ करायचा आहे. आणि तोच खेळ मैदानामध्ये भगवान दाखवतोय. लोअर फुल टॉसला ऑफ साईडला उडवला, ओव्हर द इनफिल्ड 4 धावा मिळवल्या. सुमितचा पुढचा बॉल, या वेळेला काय खेळ आहे. दर्जेदार लेट कट, अप्पर कटचा फटका आपल्याला भगवान यांच्या बॅट मधून बघायला मिळतोय. एक क्लास चौकार मैदानावरती पेश केलाय भगवान यांनी. डीजे कदाचित प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष कसा करायचा हे आपल्याला कोणाकडून शिकलं पाहिजे तर आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेबांकडून. आणि कदाचित आता वाकसकरांना देखील तसाच संघर्ष करायचा आहे प्रतिस्पर्धी गावदेवी कोल्हारे संघाच्या विपक्षात. कारण धावा 42 आहेत, क्लायमॅटिक कंडिशन पूर्ण चिल्ड आहेत
आणि अशा परिस्थितीत भगवान मात्र लढतोय. एक हाती किल्ला त्याच्या वतीनं लढवला जातोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुमित गुमारे सज्ज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. या वेळेला मात्र बॉडीच्या जवळ थोडासा बॉल ठेवला. ओळखलं होतं की जसा आपल्याला हात खोळायचा चान्स बॅट्समॅनला मिळतोय, भगवानांना मिळतोय, ते त्याचा बरोबर वापर करतायत. तो बॉडी लेंथवरती बॉल टाकला आणि डॉट बॉल मिळवलाय. स्किटिंग बॉलवर तुम्हाला खेळणं फार सोपं आहे, परंतु आता सुमित गुमारे जो आहे ना तो फार तरबेज चतुरचित्त आहे. त्यानं रायझिंग बॉल टाकला, कदाचित प्रोजेक्टाईल मोशन वाढवली. त्याला ठाऊक होतं भगवान या टप्प्यावर खेळणार नाही आणि त्यानं त्याच चेंडूचं एक्झिक्युशन केलंय. हे कॅल्क्युलेशन्स क्रिकेटमध्ये तुम्हाला जमले पाहिजेत. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे तुम्हाला रीड करता आलं पाहिजे. बॉल तयार. आता पहा पुन्हा एकदा व्हेरिएशन, परंतु सगळ्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम इथे यष्टीरक्षकाने केलंय. चेंडू सीमा पार, भले बाईचच्या का होईना, परंतु इथे आलाय चौकार. थँक्यू डीजे. रनचेस करत असताना धावा कशाही येऊ बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी येणं गरजेचं आहे. मग त्या 22च्या असो, लेग 22च्या असो, तिथे 4 रन्स मिळाल्या. 4 मुळाच्या रन्स, संघर्षाच्या रन्स मिळाल्या. नवसंजीवनी देणारा हा चौकार. 12 रन स्कोर कार्ड वरती. बघा 30 धावांची गरज आहे आता साहिल फक्त, कारण 42चं टार्गेट समोर आहे. कमरेत वाकणं फार महत्वाचं आहे. खेळाडूचे रिफ्लेक्स इतके स्ट्रॉंग पाहिजेत ना की क्रेडेन्शियल किंवा क्रुशल मोमेंटला सामना आहे. एक एक क्षण जो तुमच्या संघावर पलटवार करणार आहे. इथे बॉल तयार. सुमित गुमारे षटकातला पुढचा बॉल, रायझिंग बॉल, त्याला लेट कट केलाय, फेस लेट ओपन केला आणि पॉइंटच्या डोक्यावरून इथे लगावली आहे चपराक. 4 धावा, 16 धावसंख्या धावफलकावरती. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. सर याच्या आधीचा अप्पर कट जर क्लास होता ना तर नेक्स्ट वाला क्लासिकल होता. काय फटके सजवले या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर मात्र जो कमबॅक केलाय ना, 4 चौकार आले, त्यातील एक 22च्या स्वरूपात आला, मात्र 3 भगवान यांच्या बॅटमधून आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. आणि याआधी साहिल आपण उल्लेख केला की मुंबई उपनगर आणि पालघरच्या क्रिकेटविषयी मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की बघा जसा रायगडमधील देखील बहुसंख्य भाग हा ग्रामीण आहे, तसा पालघरमध्ये देखील सफाळ्यापासून म्हणजे विरारच्या पुढे तुम्ही गेलात की पूर्ण ग्रामीण भागाला सुरुवात होते. तिथं ओमटेक्स नावाची अकॅडमी आहे. म्हणजे पॉल ॲडम्स सर देखील तिथे येऊन गेले. युगांडाचा संघ यावेळी युगांडाचा संघ वर्ल्ड कपमध्ये खेळला. त्यांचे खेळाडू देखील ओमटेक्सला होते. अमेरिकन खेळाडू देखील 5-6 महिने तिथं सराव करत होते. आणि पॉल ॲडम्स सर ज्यावेळी त्या क्रीडांगणावरती आले, त्या अकॅडमीमध्ये आले, तिथं ग्रामीण भागातली भवितव्य घडवणारी पोरं तुम्हाला पाहायला मिळाली. हे कदाचित टेक्निकली तुम्ही क्रिकेट शिकलंच पाहिजे आणि त्याच्याकरता सराव, तुमच्या टेक्निक्स या सगळ्या गोष्टींना दुजोरा दिला जातो. पुढचं षटक, प्रॉपर गोलंदाजी, वेगावर स्वार झाला होता आता गोलंदाज. कमबॅक जोरदार केलाय. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. एका बाजूला वाकस आणि एका बाजूला कोल्हारे. 17 बॉलमध्ये 26 गोलंदाजी मार्कवरती बंटी यांनी पहिल्याच बॉलवरती कमबॅकची घंटी वाजवली. ऋतिक यांच्यासाठी लेट खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये बीट झाला. थोडा फास्ट बॉलवरती, बॉलला ज्या प्रकारे शफल झाला त्याला फॉलो केला, त्याच्या बॉडीवरती बॉल येईल. जोपर्यंत खेळेल तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन सुपूर्त झाला होता. साहिल, बरेचसे खेळाडू फक्त शफल होतात, परंतु तुम्हाला पिकअप देखील देणं शॉटला तितकंच गरजेचं आहे. फटका पहा, फसला बॅटची कडा घेऊन. यष्टीरक्षकानं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले. प्रयत्न अपयशी जरी ठरले असले ना तरी आता यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागणार आहे, कारण मेहनत घेतली त्यानं, परंतु अपयश आलं शेवटच्या टप्प्यात. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयाकरता 25 धावसंख्येची गरज आहे. थ्रिलर आहे फार मोठा. म्हणजे वाकस कोल्हारे एकाच परिसरातले, खरं तर पाहायला गेलं नेरळ परिसरातील हे 2 संघ आहेत आणि आता एकमेकांचे डावपेच त्यांना ठाऊक आहेत. गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील तीक्ष्ण भेदक मारा करतोय. म्हणजे प्रत्येक बॉलवर त्याच्या गोलंदाजीचा एक्सटेंड जर आपण पाहिला तर तो उच्च पातळीचा आहे. फक्त 17 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि विजयाकरता 25ची गरज आहे. आता मात्र संघर्ष दोन्ही बाजूने व्हायला लागलाय. बॅट्समॅन सुद्धा संघर्ष करतोय, बॉलर सुद्धा आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय, कारण की संघर्षच ठरवतो तुमचा विजय किती मोठा असणार आहे तो.
एकमेव गोष्ट आहे, जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल आयुष्यात तर संघर्ष करणं, मेहनत करणं, आणि ती मेहनत कोणाची कामी येणार, रंगात येणार. पण यांचा यॉर्कर समोरच्या दिशेला चांगल्या पद्धतीने स्ट्रेट बॅटने खेळलेत. फिल्डर चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड करतात, फेकतात. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे. आता पहा 14 चेंडू आणि 24 ची गरज आहे, म्हणजे येणारी पुढचं षटक जे आहे त्या षटकावर मॅचचे फासे पूर्ण अवलंबून आहेत. तिथून जर त्या षटकात किमान 10-15 धावा आल्या तर मॅचची परिस्थिती पूर्ण बदलणारी असणार आहे. परंतु इथून हे 2 चेंडू देखील महत्त्वाचे आहेत. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल राऊंड स्टंप्स आलाय, फटका फसलाय, बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय पॉइंट, बॅकवर्ड पॉइंटचा शॉर्ट झोन 30 यार्डच्या अगदी बाहेर. फक्त एक सिंगल. या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये फलंदाजी करणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे. भल्या भल्या फलंदाजांच्या बॅटिंग करण्याची जी स्टाईल आहे त्याचं धाबं दणाणलं जातं, कारण इतक्या सहज पद्धतीने तुम्हाला चेंडू सहजासहजी बाहेर टाकता येणार नाहीये. बॉल तयार, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॅटच्या अप्पर एज, लेग स्लिप मध्ये इथे टिपलाय जेल आणि संपवला आणखीन एका फलंदाजाचा खेळ. महत्वपूर्ण क्षणी इथे केलाय वार, परतावं लागणार आहे फलंदाजाला. बॅट्समन आउट. आणि सर, योग्य वेळी विकेट मिळवले फिल्डिंग टीमने, कारण की ज्या फलंदाजाच्या माध्यमातून 3 चौकार आले होते, सुमित यांच्यावरती चांगल्या गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं. तो जर शेवटपर्यंत उभा राहिला असता तर मॅच सोपी बनली असती. मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय, यू टर्न मिळवलाय तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने. नाही, मी बऱ्याचदा म्हणतो ना की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. अफाट आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमीशी जपून आपली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, बहुताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी मागे टपला यष्टीरक्षक. तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. प्रेमाची सावली नावाचा चित्रपट आला, त्यात सुनील गावस्करांनी देखील ॲक्टिंग केली आणि त्याच चित्रपटातल्या या काही ओळी आहेत. क्रिकेट आहे ना, तुम्हाला जीवनात देखील असंच आहे. तुमच्या जीवनात बॅड पॅच येतात, काळे ढग येतात, त्यांना कुठेतरी डक करण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे आणि ते क्रिकेटचा खेळ तुम्हाला शिकवतो. बरेच जण म्हणतात चला थोडं स्पीडअप कराल, जास्त वेळ घेऊ नका, यू हॅव टू फॉलो द टाइम लिमिट, अंपायर गिव्ह देम स्ट्रिक वॉर्निंग नाव. कुठल्याही प्रकारचा वेळ काढूपणा इथं करू दिला जाणार नाही, याची देखील खबरदारी घ्या. बऱ्याचशा सागरदादा स्ट्रॅटेजीज आहेत खरं तर. मॅचला स्लो करणं, कशा पद्धतीने जिंकता येईल, हे मोमेंटम थोडंसं कमी करणं, आणि या काही फॉल्स बिलीफ आहेत क्रिकेटमधल्या, त्यांना इथून दुजोरा दिला जाणार नाही. 12 बॉल शिल्लक आहेत, विजयाकरता 23 धावसंख्येची गरज आहे. 11.5 धावा प्रतिषटक सरासरीने धावा कमवायच्या आहेत. भगवान मात्र क्रीडांगणावरती आहे. चांगला फटका डाऊन द ट्रॅक, उडवलाय 2 खेळाडूंच्या गॅप मधून, बॉल चाललाय. पाण्याची व्यवस्था करा. इतकाही घोळका करू नका आजूबाजूला.
साहिल म्हणतो ना की ग्रामीण भागाची ताकद फार जास्त आहे. इथली पोरं IT सेक्टरमध्ये प्रोग्राम देखील तितकेच कम्प्युटरवर फास्ट बनवतात. इंजिनिअरिंग वर्ल्डमध्ये देखील तितकंच जोरदार काम करतात आणि शेतीची कामं देखील तितक्याच ताकदीनं केली जातात. म्हणूनच ग्रामीण भागातल्या पोरांमध्ये एक वेगळं कौशल्य आहे. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येचा सामना आहे. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर आणि रणसंघर्षाची चिंगारीची ठिणगी आता मात्र टाकली आहे. फलंदाजानं इथून सांगितलं येस आय एम द रेडी फॉर फाईट. या संघर्षाकरता मी सज्ज आहे. 11 चेंडू आणि विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. यस सर, ग्रामीण पोर आहेत, 12 घंटे ड्युटी करून आता रात्रभर क्रिकेट खेळतात. परत मॉर्निंगला जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बॉल तयार. बटन पॅड मधून निभावलाय बॉल. बॉल चाललाय डाऊन दी ट्रॅक सिलिमिडॉनला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चुका करतायत इथे कोल्हारेकर. जिथे होती एक तिथे कन्वर्ट झाल्या 2 आणि हा सामना साहिल शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार. 10 चेंडू विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे, कारण 25 धावा. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. गोलंदाजाच्या शैलीवर इथे आक्षेप घेतला गेलाय. त्यामुळे चला PCR रूम मध्ये आपण आमंत्रित करूयात तिसऱ्या पंचांना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, गोलंदाज पूर्णतः चांगल्या शैलीनं गोलंदाजी करतोय. 10 चेंडू विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे. तर मैदानामध्ये जे बॅटल आहे ना, ते कोल्हारेकरांचा बेस्ट खेळाडू करण आणि वाकसचा बेस्ट ऋतिक मध्ये बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल आहे मैदानामध्ये. बेस्ट नेव्हर रेस्ट. बॉल तयार. राऊंड डिस्टन्स आलाय. ऋतिक दळवी इन फ्रंट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल लॉंग ऑफला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काटकता चपळाई चित्याची दौड. इथे मात्र 2 खेळाडू या 2 विकेट दरम्यान लगावतायत आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 42 धावसंख्येचं लक्ष समोर आहे. साहिल 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. वाकस की कोल्हारे, कोल्हारेकर की वाकसकर. बॉल तयार. हा बॉल पुन्हा एकदा तोच फटका मारायचा होता, मात्र डॉट बॉल आलाय. पहिले सर्व बॉल स्टंप टू स्टंप ठेवलाय. या वेळेला थोडासा बाहेर टाकला, तिथेच बीट झाला फलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटलमध्ये ह्या बॉलवरती मात्र करणने बाजी मारली आहे. मात्र प्रेक्षकांचे पुन्हा एकदा काळजाचे ठोके चुकवले. 8 बॉलमध्ये आता 15 धावा. येस, मिस्टर बोंदेरेने आता इथे विचार केलाय की विकेट घ्यायला जाण्यापेक्षा डॉट चेंडू टाकणं फार गरजेचं असणार आहे. फटका दर्जेदार आहे. टायमिंग प्रॉपर. अचंबित करणारा हा स्ट्रोक. चेंडू निघून जाईल. इथे चेक करावं लागणार आहे. हा बॉल षटकारात परावर्तित झालाय की चौकारात, आणि तेच आपलं पंच देखील दर्शवतायत. एक रिक्वेस्ट आहे PCR रूम मध्ये 12th मॅन. चला बाजूला बसा. रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सर, आरके दादांना सुद्धा या मॅचची उत्सुकता एवढी लागली आहे, ती या पूर्ण मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या दिशेला उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत. ज्या प्रकारे या दोन्ही टीमने खेळ केलाय मैदानामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटलमध्ये एक बॉल डॉट काढल्यानंतर बाउंड्रीमध्ये कन्वर्ट केलं तो षटकार की चौकार आपल्यापर्यंत निर्णय लवकरच येईल. आपल्या KTCचा क्लिअर आणि क्वालिटी प्रेक्षेपण आपल्याला लवकरच बघायला मिळेल पुन्हा एकदा. इट्स अ 6.
चेंडू ज्यावेळी लाईनवर लँड झालाय तिथेच फक्की बरीचशी उडली आहे. जे काही आहे ते पारदर्शक आहे. बघा कोणी जिंकू द्या, आपल्याला काय, जो क्वालिटी खेळेल तो जिंकेल. आणि ते तुम्ही कित्येकदा लाईव्हला सगळं काही उपलब्ध आहे, तुम्ही तिथून देखील पाहू शकता. 33 धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. सुपर बॉलिंग, परंतु इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच राजेश भोईर सर इशारा करतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एका बाजूला वाकस 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्या ग्रामदेवतेच्या आई गावदेवीच्या नावाने खेळणारा कोल्हारेकर. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. मोठा थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा, त्रिफळाची मॅच मध्ये ट्विस्ट. ये है जलवा. टीम कोल्हारे हार मानतील तर ते कोल्हारेकर कसले. आता सामना बदललाय. उर्वरित 6 बॉल, कंपल्सरी 8 ची गरज आहे. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. जेव्हा जेव्हा वाटत होतं की वाकसकर बाजी मारतात, लगेच कमबॅक करून दाखवलाय कोल्हारेकरांनी. याचंच नाव आहे क्रिकेट. कधी गोलंदाजाचा तर कधी फलंदाजाचा. एक चांगला चेंडू मॅचचं पूर्ण चित्र बदलू शकतं आणि तेच मैदानामध्ये पेश केला. जरूर षटकार खेचला होता, मात्र त्यानंतर कोणतंही प्रेशर न घेता विकेट मिळवले ऋतिक यांची. मॅच फक्त बनवणं गरजेचं नसतं, ते कंप्लीट करणं. जोपर्यंत शेवटची रन स्कोर कार्ड वरती लागत नाहीये तोपर्यंत कोणती टीम जिंकेल हे आपण सांगू शकत नाहीये. 6 बॉल मध्ये 8 निर्णायक ओव्हर. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवणार. लास्ट मॅच मध्ये एक क्रुशल नॉक खेळला होता. एक 4 बॉल मध्ये 12चा नॉक खेळला होता. मात्र यावेळेला 6 बॉल मध्ये 8 रन बनवायचे आहेत. ये 7 चेंडू 8 धावा. कई जीत बाकी है, कई हार बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो एक फोला है. एक ही पन्ना टीम वाकस 11 ने. अभी भी इस मैच की पूरी किताब खुलनी अभी भी बाकी है. इथे प्रत्येक संघ मागे हटायला कोणीच तयार नाहीये. कदाचित एका बाजूला कोल्हारेकर जे चिवट आहेत या मॅच मधून मागे पिछेहाट व्हायला तयार नाहीयेत, आणि दुसऱ्या बाजूला वाकसकर हार मानणं ज्यांच्या रक्तात नाहीये त्या वाकसचा संघ इथे लढतोय. फटका दर्जेदार आहे. उडवलाय बॉल, पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. साहिल, आता जो एंड आहे तो खरं तर फलंदाजांकरता जवळ आणि पूरक आहे. त्याचा फायदा इथून विवेक निश्चित रूपाने ठोकलाय षटकार. घेतात आणि त्यांच्यासाठी तर तुम्ही खेळले पाहिजेत. परफेक्ट टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. मॅच फिनिश. वाकस आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये क्वालिफाय. वेल प्लेड वाकस टीम आणि हार्ड लक कोलारे टीम. हार आणि जीत कोणाची पण हो, मात्र
असं म्हटलं जातं ना, हार असावी. बॉल मैदानात फेकायचा बॉल प्लीज. सर हार असावी पण ती देखणी असावी, अशी देखणी हार कोल्हारेकरांनी मिळवल्या. येस, क्वालिटी मॅच आपल्याला बघायला मिळाली. सेकंड राऊंडचा सामना ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तो प्रकारचा सामना. क्वालिटी प्रेक्षापण आहे केटीसी, क्वालिटी आयोजक आहेत, क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी मैदान. आणि टॉस साठी यायचं आहे वाकस संघ आणि वंजारपडा दोन्ही टीमचे कॅप्टन. वेळ घेऊ नका, लगेच टॉस साठी यायचं आहे, अन्यथा मग एक ओव्हर कमी करण्यात येऊ शकते आयोजकांकडून. येस, 3 ओव्हरची मॅच असणार आहे. वेळ घेऊ नका दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या लगेच. 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो